सुरुवातीला एक 3 दृश्य आपल्याकडे आहेत, हादरवणारी अशी ही दृश्य आहेत। शाळेमध्ये जाण्यासाठी नदीच्या वाहत्या प्रवाहातून जीव धोक्यात घालून जाण्याची वेळ पालघर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांवर आली आहे। शाळेमध्ये जाण्यासाठी 5 किलोमीटरचा पायी वळसा या विद्यार्थ्यांना घालावा लागतो। त्यामुळे वाडा तालुक्यातील नाकडपाडा इथले विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून नदीतील वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून नदी पार करतात। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी एका झाडाच्या आधाराने नदी ओलांडावी लागते। ही घटना ताजी असतानाच नवापूर तालुक्यातील नेसू नदी पार करून अंत्यविधीसाठी लोकांना जावं लागतंय। तर कोल्हापूरच्या गडिंग्लजमधील बड्याची वाडी या गावामध्ये एका रुग्णाला चक्क बैलगाडीतून रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ आली। गावाला जायला पक्का रस्ताच नाही, त्यामुळे नागरिकांना बैलगाडीशिवाय दुसरा पर्याय उरलेला नव्हता। स्वतःला बैलगाडीला झुंपत नागरिकांनी रुग्णाला दवाखान्यात दाखल केलं। तर शाळेमध्ये जाण्यासाठी नदीच्या वाहत्या प्रवाहातून जीव धोक्यात घालून जाण्याची वेळ पालघर जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांवर आलेली आहे। त्याची ही दृश्य आपण बघू शकतोय। प्रवाह मोठा आहे आणि त्याच्यामध्ये जर पाय घसरला तर पुढे वाहून जाण्याची शक्यता जास्त आहे। तरी सुद्धा हा जीव घेणा प्रवास करत हे विद्यार्थी चाललेले आहेत। एकमेकांचा हात पकडून शाळेमध्ये जाण्यासाठी 5 किलोमीटरचा पायी वळसा या विद्यार्थ्यांना घालावा लागतो। त्यामुळे वाडा तालुक्यातील नाकडपाडा इथले विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून नदीतील या पाण्याच्या प्रवाहातून नदी पार करताना दिसून येत आहेत। वाडा तालुक्यातील नाकडपाडा इथले विद्यार्थी गारगाव इथल्या आश्रम शाळेमध्ये शिक्षणासाठी जातात। मात्र विद्यार्थी राहत असलेलं गाव आणि शाळा हे अंतर कमी असल्याचं कारण देत या विद्यार्थ्यांना आश्रम शाळेनं निवासी वसतिगृहात राहण्यासाठी प्रवेश नाकारलेला आहे। त्यामुळे पावसाळ्यामध्ये या विद्यार्थ्यांना आपला जीव धोक्यात घालून अशा पद्धतीने शाळा गाठावी लागते। नदीवर तयार करण्यात आलेल्या बंधाऱ्यावरून आपला जीव घेणा प्रवास या विद्यार्थ्यांना करावा लागतो। आणि तिथून गेला तर मग किती किलोमीटर तुम्हाला वाचते तुमचं? 2.5 किलोमीटर। तुम्हाला वाहन बिन नाही का इथं कुठं? नाही। बरं, गावातली टोटल तुम्ही किती मुलं जातात शाळेमध्ये? 17-18 अशी। 17-18 मराठी शाळेतली वायली। हां। आमची सरकारकडे अशी एकच मागणी आहे की हा 2-2.5 किलोमीटर जाताना हा पोरांचा प्रवास आहे। हा त्या प्रवासाकडे जाताना पूल जर झाला तर पोरांना या जायला चांगली ही होईल असं। आणि ह्या साईडला जर इकडं पूल नाही झाला तर पोरांची हैराणी होईल। जाता येतात जर 5 किलोमीटर जायचा प्रवास झाला आणि याचा 5 किलोमीटर प्रवास झाला तर जाऊन येऊन 10 किलोमीटर प्रवास होईल। जर का सरकारने हा पूल जर बांधून दिला तर मुलांना चांगल्या सोयीसुविधा होतील आणि जीवघेणा प्रवास हा आहे मुलांचा। एकतर नदीवर पूल नाहीये, दुसरं म्हणजे शाळेकडून तिथं वसतिगृहामध्ये प्रवेश मिळत नाहीये आणि तिसरं म्हणजे एवढा वेळ 2.5 किलोमीटर चालत जाण्यापेक्षा हे विद्यार्थी जीव धोक्यात घालून तिथून पाण्याच्या प्रवाहातून जाणं पसंत करताना दिसत आहे। त्यामुळे अशात एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण असेल असा सवाल उपस्थित होतोय। तर दुसरीकडे नंदुरबारमध्ये सुद्धा अशी स्थिती आहे। पावसाळ्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यातील स्थिती खूपच विदारक बनली आहे। अनेक ठिकाणी पूल आणि रस्ते नाहीयेत, त्यामुळे ग्रामस्थांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय। नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी गावातल्या विद्यार्थ्यांचा शिक्षणासाठीचा झाडावरून करावा लागणारा जीवघेणा प्रवास न्यूज 18 लोकमतनं दाखवला होता। त्या बातमीची दखल राज्य सरकारनं घेतली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी एका झाडाच्या आधारानं नदी ओलांडावी लागते। ही घटना ताजी असतानाच नवापूर तालुक्यातील नेसू नदी पार करून अंत्यविधीसाठी लोकांना जावं लागलेलं आहे। रस्ता तर बांधला, मात्र रस्त्यावर असलेल्या नेसू नदीवर पूलच बांधला गेला नाही। त्यामुळे नवापूर तालुक्यातील बागदा ग्रामस्थांना बागदा नाल्यावरून थेट पुराच्या पाण्यातून जीव घेणा प्रवास करावा लागतोय। तर आणखीनच एक विदारक असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते। नवापूर तालुक्यातील हे चित्र समोर आलेलं आहे। महाराष्ट्र गुजरात राज्याच्या सीमेवर असलेला हा रस्ता या दोन्ही राज्यांना जोडतो। मात्र इथं रस्ता बांधलाय पण जणू त्यांना विसर पडलेला असेल। पावसाळ्यामध्ये या ठिकाणी पाणी वाहू शकतं नदीतून आणि नदी प्रवाहित झाली तर लोकांनी कसं जायचं, त्यासाठी पूल आहे की नाही असा विसर प्रशासनाला पडलेला असेल। त्यामुळे तिथं पूल बांधलेला नाही आणि त्याच पाण्यातून लोकांना पुढे वाट काढावी लागते। तर नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील केलखाडी गावातील विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जाण्यासाठी एका झाडाच्या आधारानं नदी ओलांडावी लागते। ही घटना ताजी असतानाच नवापूर तालुक्यातील नेसी नदी पार करण्यासाठी
अंत्यविधीसाठी लोकांना जावं लागतंय। शेगवे गावात लोकांना त्यांच्या नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी नदी पार करावी लागली। धक्कादायक बाब म्हणजे स्मशानभूमीमध्ये जाण्यासाठी पूल नाही, तसंच अन्य कोणताही मार्ग नसल्यानं त्यांनी नदीतील वाहत्या प्रवाहाच्या पाण्यात उतरून ही नदी ओलांडलेली आहे। अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन जाताना कुटुंबियांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत या मृतदेहाला स्मशानभूमीपर्यंत नेलंय। त्याची ही दृश्य आपण बघू शकतो। नमस्कार। सिगवे गावालगत एक येसू नदी वाहते। तिथं म्हणजे हे लोक 75 वर्ष स्वातंत्र्य होऊन आपल्याला 75 वर्ष झाले, 75 वर्षापासून संघर्ष करत आहे। आज देखील एक मयात इथं झालं, सिगवे गावामध्ये झालं। तर स्मशानभूमी नदीच्या त्या साईडला आहे। तर आज पण हे लोक नदी पार करून घेऊन गेले। मागच्या वर्षी तर एक जण वाहता वाचून गेला होता आणि नदीच्या लगत शेती पण आहे, म्हणजे रोज त्यांना ही नदी ओलांडून शेती करायला जावं पडतं। तर प्रशासनाला विनंती की लवकरात लवकर याचा एक छोटा ब्रिज किंवा एक पूल बनवून द्यावा, अशी आमची मागणी आहे। नमस्कार, माझे नाव आहे सुनीता कैलास गावित। आम्हाला पाण्याला पूर आले की गावामध्ये मयत होतं किंवा आम्हाला बाहेर नदीच्या पलीकडच्या शेतात चारा कापायचं किंवा शेतात काही काम करायचं असेल तर आम्हाला उतरून जावं लागतं। जर जास्त पाणी सुटलं नदीला तर आम्हाला त्रास होतं। आता आमचे वय 32 वर्ष असेल। आम्ही याच गावात जन्मला आहे आणि याच गावात सासरवाडीला पण आहे। लहानपणापासून बघत आलं आहे। आता आमचे मुलं पण मोठे झाले आहे, तरी पण शासनाने आम्हाला काही इकडं पूल बांधून दिलं नाही आहे। तर रस्ता बांधला, मात्र रस्त्यावर असलेल्या नेसू नदीवर पूलच बांधला गेला नाही। त्यामुळे नवापूर तालुक्यातील वागदा ग्रामस्थांना वागदा नाल्यावरून थेट पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। तर नवापूर तालुक्यातील हे आणखी एक चित्र समोर आलेलं आहे। महाराष्ट्र गुजरात राज्याच्या सीमेवर असलेला हा रस्ता दोन्ही राज्यांना जोडतो। रस्त्याच्या एका बाजूला वागदा गाव आहे तर दुसऱ्या बाजूला अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी आहेत। रोज शेतीसाठी अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना या ठिकाणावरून जीव धोक्यात घालून ये-जा करावी लागते। हा रस्ता बांधकामावेळी स्थानिक शेतकऱ्यांनी या ठिकाणी पुलाची मागणीही केली होती, पण त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्यानंच या परिसरातल्या ग्रामस्थांना आज हे हाल भोगावे लागतात। वागदा, बोरचक आणि करंजाळी गावातील लोकांना रोज या रस्त्याचा वापर अशा धोकादायक पद्धतीनं करावा लागतो। दरम्यान गडचिरोली भामरागड तालुक्यातील लाहेरी पलीकडच्या 10 गावातील आदिवासी नागरिकांना तुडुंब भरलेल्या नदी नाल्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतोय। पुलांचे बांधकाम पूर्ण न झाल्यानं नागरिकांवर ही वेळ आलेली आहे। भामरागड तालुक्याच्या अतिदुर्गम छत्तीसगड सीमेलगत असलेल्या गोंडेनूर नाल्यावर पुलाचं बांधकाम सुरू आहे। हे बांधकाम अर्धवट आहे, त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लाहेरी पलीकडील गावातील नागरिकांना आपला जीव धोक्यात घालून जलप्रवास करावा लागतोय। तर इकडे बदलापूर शहरामध्ये रस्ता नसलेलं एक चिखलाचं गाव आहे, जिथं स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही गावकऱ्यांना चिखल तुडवत प्रवास करावा लागतो। पालिका या शिरगाव कावठ्याची वाढी गावातील गावकऱ्यांकडून नियमित मालमत्ता कर वसूल करते, पण सोयी सुविधांपासून हे गाव अजूनही वंचित आहे। गावच्या शेजारी टोलेछंग इमारती आहेत, त्यांना सिमेंट काँक्रीटचे रस्तेही आहेत, पण या गावकऱ्यांना साधा मातीचा धड रस्ताही नाही। पावसाळ्यात या रस्त्यावरून ये-जा करताना गावकऱ्यांचे मोठे हाल होतात। विशेष म्हणजे या रस्त्यामुळे गावात रुग्णवाहिका पोहोचत नाही, त्यामुळे रुग्णांचेही हाल होतात। गर्भवती स्त्रियांनाही या रस्त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। शाळकरी विद्यार्थी, कॉलेजमधील तरुणींना रात्री अपरात्री याच रस्त्यावरून घर गाठताना भीती वाटते। त्यामुळे गावकऱ्यांकडून मालमत्ता कर वसूल करणारी पालिका त्यांना सुविधांपासून का वंचित ठेवते, असा प्रश्न इथल्या गावकऱ्यांना पडलाय। 10-15 वर्ष झाले रोड नाहीये, कच्चा रोड आहे, जायला यायला त्रास आहे आणि मेन कंपनीचा त्रास आहे। मोठ्या मोठ्या गाड्या येतात जातात, पाईप वगैरे तोडतात, कोण लक्ष देत नाही, काही नाही। हा मोठा त्रास आणि धुळीचा त्रास आहे।